डोंबिवलीमध्ये आगीचं पुन्हा एकदा आगडोंब आहे। MIDC फेज 2 मधल्या कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। आगीनंतर केमिकल कंपनीमध्ये स्फोटही होतात आणि वैशाली दरेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती आणि काय नेमकं पुढे डोंबिवलीत होते जाणून घेऊया। वैशालीजी, पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये हा आग डोंब उसळलाय, पुन्हा एकदा आगीची घटना आहे। आपल्याकडची सध्याची काय नेमकी माहिती आहे? घटना अतिशय दुर्दैवी आणि वाईट घडलेली आहे। अद्यापपर्यंत जीवितहानी किंवा दुसरी कुठल्या हानीबद्दलचे अजून तरी समोर आलेलं नाहीये, परंतु तिथे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्या, स्थळी गेल्यानंतर कळेल आम्हाला की काय तिथे घडलेलं आहे। आमचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत आणि ते तिथे पाहणी करत आहेत। अग्निशमन दलाची गाडी सुद्धा तिथे पोहोचलेली आहे, परंतु शाळा आहे बाजूला, त्या शाळेमध्ये काय धक्का पोहोचलाय किंवा काय मुलांना त्रास होतोय का ते काही कळलं नाही, कारण शाळा सोडून देण्यात आली आहे। अगदी वैशालीजी, सातत्यानं डोंबिवलीमध्ये अशा प्रकारच्या घटना MIDC मध्ये घडत असतात आणि प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाहीये, शासन आमच्याकडे लक्ष देत नाही। डोंबिवलीकरांच्या अशा संतप्त प्रतिक्रिया नेहमी येत असतात, मात्र दखल घेतली जात नाही, हे चित्र दिसतंय। घेतली जातच नाहीये, कारण डोंबिवली म्हणजे आपण म्हणतो ना MIDC सारख्या जिवंत ज्वालामुखीवर आणून बसवलेली वाटते, असं मला आता वाटायला लागलंय। कारण रोज जर असे स्फोट होत असतील तर एखादा आपण म्हणतो ना जिवंत ज्वालामुखी, असं तसंच झालेलं आहे। आणि या कंपन्या जर असे स्फोट होत असतील तर ते फारच कठीण होऊन बसलंय, कारण याचा अर्थ फायर ऑडिट केलेलं दिसत नाहीये आणि जे सेफ्टी मेजर्स वापरायला हवेत त्यांनी ते त्याचा वापर किंवा त्याची तिथे असण्याची जी गरज आहे ते नाहीयेत, मला असं वाटतं। त्यामुळेच ह्या आगी लागण्याच्या घटना किंवा स्फोटाच्या घटना घडत आहेत। म्हणजे आपल्याला झालेल्या घटनेतनं काही शिकलो नाहीये, हेच अधोरेखित होत आहे। अगदी आपण विरोधक म्हणून हा सगळा मुद्दा आता कसा पुढे नेणार वैशालीजी, कारण अत्यंत महत्त्वाचं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून लोक आपल्याकडे सुद्धा अपेक्षेने पाहत आहेत। नक्कीच आम्ही विधानसभेमध्ये याचा आवाज तर उठवणारच आहेत। आमचे जे आहेत विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आमचे अंबादास दानवे साहेब आहेत, ते तर मानतीलच। आदित्य साहेब आहेत, हे सगळे आमचे जे आमदार आहेत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, हे मुद्दे मानतीलच। परंतु आम्ही सुद्धा इथे हा मुद्दा लावून धरणार आहोत, कारण जर असं असेल तर लोकांच्या जीवितात धोका तर आहेच, परंतु हे म्हणजे अगदी अनसर्टन झालंय माणसाचं जीवन सुद्धा। खरं हीच अपेक्षा आहे वैशालीजी, आपण हा सगळा मुद्दा पुढे लावून धराल आणि डोंबिवलीकरांच्या जी खरं तर एक जीवाची भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली अशा प्रकारच्या दुर्घटना सातत्यानं होत असतात, निश्चित यावर उपाय काहीतरी निघेल अशी आपण आशा करूया। धन्यवाद झी 24 तास बरोबर बोलल्याबद्दल।